उन्हाळी वाळवण वर्षभर टिकणारे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात आज आपण साबुदाणा आणि बटाटेपासून साबुदाणा चकली बघणार आहोत. किती प्रमाणात किती चकली होतात, त्याच्यानंतरनं ते कडक होऊ नये किंवा लालसर होऊ नये याच्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. ठिकाणी मी इथं थोडेसे मीडियम आकारामध्ये 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर कुकरमध्ये 7 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे बटाटे टाकूया. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल. तर याला टोपण लावूया. गॅस मीडियमवरती करून याची 3 शिट्ट्या करायच्यात. तर मी इथं 3 शिट्ट्या करून घेते. कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. चेक करूया आपले बटाटे शिजलेत का नाही ते. तर बटाटे शिजलेले आहेत, तर हे साईडला काढून घेते. बटाटे वरून साल काढून घ्यायचं आहे आणि हे बटाटे एक मोठी पाटी घेतली मी, त्याच्यामध्ये हे काढून घेते. म्हणजे याच्यामध्येच आपण साबुदाणा वगैरे जे काही याला मिश्रण लागतं ते सर्व या मोठ्या भांड्यातच करणार आहोत. त्याच्यामुळे घेतानाच थोडंसं मोठ्या आकारामध्ये भांडं घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व बटाटे सोलून घेऊया. तर हे टाकते आणि राहिलेले पण बटाटे सेम याच प्रकारे सर्व सोलून घेऊया. बटाटे सोलून झालेले आहेत. त्यानंतरनं जे आपण पाटी घेतलेली आहे त्याच्यामधले बटाटे मी थोडेसे दुसऱ्या बाउलमध्ये घातलेत आणि खिसणीच्या साह्याने अशा प्रकारे खिसून घ्यायचं आहे. मोठं नाही किंवा एकदम लहान नाही, जे मीडियम आकारामध्ये खिसणीचा साचा असतो त्याच्या साह्याने आपल्याला सर्व बटाटे खिसून घ्यायचं आहे. सर्व बटाटे अशा प्रकारेच इथं खिसून घेते. तुम्हाला हवा असेल तर मॅशरने मॅश पण करून घेऊ शकता. तर बटाटे मॅश करून झालेले साईडला ठेवते. त्याच्यानंतर 10 किलो साबुदाणा रात्रभर भिजायला ठेवला होता, म्हणजे 7 ते 8 तास चांगल्या प्रकारे भिजू घातलेला आहे. साबुदाणा भिजवताना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ आधी धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे साबुदाणा भिजू घालायचं आहे. पण साबुदाणा जेव्हा आपण चकली करायला घेतो त्यावेळेस 1 तास आधी थोडंसं पाणी मी इथं शिपडून घेतलंय, म्हणजे छान मऊसूत होतो. नाहीतर चकली कडक होतात. जेव्हा तुम्हाला चकली करायच्यात त्याच्या 1 तास आधी आपल्याला हे साबुदाण्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. त्याच्यानंतर 2 चमचे जिरे घेतलेले आहेत. 2 चमचे मीठ घेते. मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त मीठ घेतलात तर ते मीठ जे आहे ते चकली वाळल्यानंतर जेव्हा तळतात त्यावेळेस ते चकली खारट लागू शकतात. त्यामुळे हे योग्य प्रमाण आहे. मीठ आणि जिरे टाकल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी इथं हिरवी मिरचीचा वापर करते. चवीनुसार म्हणजे 8 ते 9 हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतली, ते टाकते आणि परत एकदा याला सर्व मिक्स करून घेऊ. जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला लगेचच त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे पूर्ण जे आपण हिरवी मिरची घातल्यानंतर पण सर्व मिक्स करून एकजीव करून घ्यायचे. तर आपल्या इथं चकली करण्यासाठी साबुदाणा आणि बटाटे घालून मिश्रण तयार आहे. नंतर चकलीचा साचा घेतलेला आहे. जाडसर असं काटेरी भाग असतो तो खालच्या साईडनं करायचा आहे. साचा लावून घेऊया. तेल वगैरे लावायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर पळी घेतलेलं आहे. पळीच्या साह्यानं जेवढं बसेल तेवढा साबुदाणा यामध्ये टाकायचं आहे. शक्यतो तर साबुदाणा थोडा जास्तच बसतो, कारण तो दाबून व्यवस्थित असं पूर्णपणे सेट करायचं आहे, म्हणजे चकली तुटणार नाही आहे. तर अशा प्रकारे साबुदाणा भरून घेऊया. नंतर वरचा जो साचा असतो तो पण इथं लावून घेते आणि जे राहिलेलं आपलं पीठ आहे किंवा साबुदाणा आहे त्याच्यावरती प्लेट झाकूया, म्हणजे ते कोरडं पडणार नाही. आणि हे साचा लावून घेतलेलं आहे. चकली करण्यासाठी एक मी कागदी कापड हंतरलंय किंवा कागद हंतरलाय. अशा प्रकारे चकली सोडायची. पण ही चकली सोडताना अजिबात त्याला चिटकून वगैरे घालायचं नाही. थोडंसं स्पेस ठेवूनच आपल्याला ही चकली टाकायची. रेग्युलर आपण जसं चकली करतो ना ते एक दुसऱ्याला असं चिटकून व्यवस्थित सेट होतो, पण याला थोडंसं स्पेस ठेवूनच हे चकली बनवायचं आहे. जास्त मोठे वगैरे करायची गरज नाही. तर राहिलेले पण चकली आपण सेम याच प्रकारे करून घेणार आहोत. ठिकाणी बघू शकता थोडं थोडं स्पेस देऊन अशा प्रकारे मी इथं चकली करून घेतलेले आहेत. साधारणतः मीडियम आकारामध्ये 90 ते 100 तरी हे चकली होतात. हे मी फॅन खालीच 3 दिवस तरी वाळवून घेणार आहोत. उन्हामध्ये वाळवत असाल तर तुम्हाला 2 दिवस कंपल्सरी वाळवावं लागेल. तर हे 3 दिवस वाळवून घेऊया चांगल्या. या ठिकाणी मी इथं फॅन खाली 3 दिवस तरी हे चकली वाळवून घेतलेले आहेत. बघू शकता कशा प्रकारे हे वाळले गेलेले आहेत.
कलर वगैरे अजिबात काळा वगैरे पडलेला नाही. पांढरे शुभ्र असे आपले चकली तयार आहेत. तर तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते. तळण्यासाठी तेल चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेलं आहे. गॅस लो फ्लेमवरती ठेवायचं आहे. प्रकारे झालेलं आहे. तर आता हे तळून घेऊया. तेलात सोडते. तेल चांगलं गरम करून मगच आपल्याला तळण्यासाठी सोडायचं आहे. गॅस पूर्णपणे लो फ्लेमवरती ठेवलाय म्हणजे तो साबुदाणा जो आहे तो उडणार नाहीये. अशा प्रकारे चकली तळून घेतली. आधीचा आकार आणि आत्ताचा तळल्यानंतरचा आकार बघू शकता. सेम याच प्रकारे अजून एक थोडेसे मी इथं चकली तळून दाखवते तुम्हाला. हे पण तळले गेलेले तर काढून घेऊया. तर इथं तळलेले साबुदाणाची चकली बघू शकता कशा प्रकारे दिसतायत आणि आकार वगैरे आणि त्याच्या आधीची वाळल्यानंतरची बघू शकता कशा प्रकारे झालेले आहेत ते. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.